नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुडिक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये। आज 31 मे 2026 मध्ये तुम्ही सगळ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिला असेल आणि नेमकं राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा कंबाईन असो तर सुरुवात ही नेहमी इतिहासाने होते। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण डी सेट पाहतोय आणि अतिसंभाव्य उत्तर बघतोय। मी सचिन गुडिक तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या युट्यूबच्या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अतिसंभाव्य उत्तरामध्ये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, ह्या प्रश्नांचं सगळ्यांदा पहिल्यांदा आपण काय करूया की एनालिसिस करू की कोणत्या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न आले होते आणि त्याचबरोबर कोणत्या घटकावरती किती आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न आले होते। तर तुम्हाला थोडक्यामध्ये एक डिटेल्स माहिती सांगून देतो ज्याचा उपयोग तुम्हाला 100% इथं होणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत तर हे एकूण जोड्या लावा। म्हणजे मला या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर असं वाटलं की हा प्रश्नपत्रिका इतिहास राज्यसेवा इज इक्वल टू इतिहास इज इक्वल टू जोड्या लावा, म्हणजे जोड्या लावा इतिहासामध्ये विचारले। टोटल 8 प्रश्न इतिहासामध्ये जोड्या लावाचे विचारून झालेले होते। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथ आणि त्यांचे लेखक जे आहेत ते याचे 6 प्रश्न विचारले आहेत। त्यानंतर राजा आणि त्यांची राजधानी एक प्रश्न विचारला, समाज सुधारकावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत, क्रांतिकारकावरती 1 प्रश्न विचारला आणि काँग्रेस पूर्व राजकीय संघटना म्हणजे 1851 ची बंगाल प्रांतातली संघटना तर त्याच्यावरती 1 प्रश्न विचारला। तर हे तुमच्या लक्षात आलं असेल। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं विभाजन करूया, 15 प्रश्न हे कोणकोणत्या घटकावरती किंवा इतिहासाच्या कोणत्या टॉपिकवरती आले होते। मी अपेक्षा अशी करतो की ऍक्च्युअली पेपर खूप अवघड होता। खरं म्हटलं तर काही लोकांना सोपा गेला, काही लोकांना अवघड गेलेला आहे, परंतु युपीएससीचा फॉर्मॅट जो आहे, जसं आता 24 मे 2026 मध्ये युपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये सुद्धा अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स येतात। युपीएससी प्रत्येक वेळी एक नवीन फॉर्मॅट आणतं, तशाच पद्धतीने एमपीएससी ना इतिहासाच्या बाबतीत का असेना पण नवीन फॉर्मॅट यावेळी घेऊन आलेला आहे। मग या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासाचे 2 प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे टोटल 6 प्रश्न विचारले। आतापर्यंत मध्ययुगीन भारताला गेले 4 वर्ष 2च प्रश्न विचारले आणि मी वन डे मध्ये पण 2च प्रश्नाची अपेक्षा केली होती, पण इथं 6 प्रश्न विचारले। म्हणून आयोगाला कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही। हे सत्य जरी असलं तर काही घटक मात्र तुम्हाला सांगू शकतो ज्याच्यावरती प्रश्न येतात। आणि वन डे जे लेक्चर घेतला होता पीवायक्यू विश्लेषणाचा तर त्यामधले बरेच प्रश्न या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीवरती आलेले आहेत। त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासावर टोटल 5 प्रश्न आलेत आणि समाज सुधारकावरती 2 प्रश्न, म्हणजे एकूण या ठिकाणी 8 आणि 2 10 आणि 5 15 म्हणजे अशा प्रकारचे 15 प्रश्न हे इतिहासाचे एकूण विचारलेले आहेत। तर हे तुमच्या लक्षात येऊन गेलेलं असेल। आपण आता डायरेक्ट सुरुवात करतोय सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी असणारे महत्त्वाचे प्रश्न बघूया। या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये इतिहास या विषयाचे हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे तुम्हाला अंदाज आला असेल की कोणत्या टॉपिकवरती कोणत्या पद्धतीचा कशा पद्धतीचा प्रश्न येऊन गेलेला आहे। बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न नाटकांचे लेखक सांगा विचारलेला आहे। मग नाटकांचे लेखक विचारलेला आहे तर मग आपल्याला पटकन याचं उत्तर पण कळायला पाहिजे की नेमकं नाटक कोणी लिहिलेलं आहे, कारण हे इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये नाटकं लिहित होते। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाटक जे आहे संगीत सौभद्र हे नावाचं नाटक हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं होतं। याच्यानंतर थोरले माधवराव पेशवे हे विनायक जनार्दन कीर्तन यांनी लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर पुढचं जानकी नाशिक फडके आणि आंधळ्यांची शाळा हे श्रीधर वी वर्तक यांनी लिहिलं होतं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येऊन जातो। सो 3 नंबरला या ठिकाणी क्लिक करून जे आलेले आहेत तर या ठिकाणी हे 3 नंबर बरोबर आलेला आहे। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहतोय तो सुद्धा जोड्या लावायला विचारलेला आहे आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा प्रश्न गेलेला आहे। तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती आहे। मग वराह मिहिर नावाचे जे व्यक्ती आहेत, वराह मिहिर पंचसिद्धींत आहे, ठीक आहे। त्यानंतर टायपिंग मिस्टेक भरपूर केलेली यावेळी आयोगाने। उदाहरणार्थ हेमूला विक्रमादित्य दिले तर विक्रमजित नावाची पदवी दिली, भरपूर टायपिंग मिस्टेक आहे, हे पण तुम्हाला दाखवतो। तर पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ आहे। त्यानंतर वाघभट्टिका जो आहे हा वाघभट्टाचा अष्टांग संग्रह आहे, ईश्वर कृष्णाचा सांख्यकारिका आहे आणि प्रसद पद जे आहे ते इथं प्रशस्ती पद आहे, तर प्रसिद्ध पद केलेलं तर वैशेषिक पुत्र आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऑप्शन कोणता आहे तर 4 नंबरचा 1 2 3 4। अजून एक तुम्हाला गमतीचा एक भाग सांगून देतो, कोणता माहितीये का? ज्या वेमुलांनी नंबर 1 आणि नंबर 4 केलेला आहे तर त्यांचे सगळ्यात जास्त उत्तर बरोबर आलेले आहेत। किती? नंबर 1 आणि नंबर 4 ज्या लोकांनी केलं तर त्या लोकांनी, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की एवढे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक आणि समाजसुधारक जे विचारलेले आहेत ते यापैकी जेवढे जोड्या लावायचे प्रश्न विचारलेत तर यापैकी 1 आणि 4 ज्या लोकांनी जास्त ऑप्शन केलं, म्हणजे अजून एक ट्रिक असते ही यूपीएससी किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अनप्रेडिक्टेबल आणि अवघड पेपर सोडवतानाचा, तर सगळ्यात शेवटी 1 2
2 3 लाच येतात किंवा उलटत येतात 4 3 2 आणि 1 किंवा 1 2 3 4 अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 3 न सुरुवात करता परंतु 1 2 3 4 किंवा 4 3 2 1 या फॉर्मॅटमध्ये विचारतात. बऱ्याचपैकी लोकांनी हे अशा पद्धतीने उत्तर दिलेलं असणारे मी अशी अपेक्षा करतो. आता यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, या 2 नंबरचं उत्तर आहे 4 नंबरचं. ठीक आहे. यानंतर आपला 3 नंबरचा प्रश्न आहे 1864 समाजसुधारक आहेत आणि त्याचबरोबर आधुनिक भारत दोन्ही पण. तर 1864 मध्ये 1864 मध्ये डॉट या संस्कृत विद्वानाने कट्टर समाज सुधारकाने समाज सुधारणांच्या कार्याला वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला होता. तर यांचा तर मृत्यू झालेला आहे आणि हे मृत्यूपर्यंत सरकारी सेवक होते. यांचा मृत्यू खूप अगोदर झाला होता, साधारणतः 46च्या दरम्यान. त्याच्यामुळे हे 2 कट झाले. त्यानंतर काशीनाथ त्र्यंबक तेलंग, हे तर केटी तेलंग येत नाहीत. मग एकच उत्तर येतं विष्णू शास्त्री पंडित. ह्या विष्णू शास्त्री पंडित यांच्यावरती मी तुम्हाला गंमत सांगतो, 2च दिवसापूर्वी इथे एक पोस्ट टाकली होती टेलिग्रामला. जर तुम्ही बघितली असेल तर तुमच्या अंदाज येऊन जाईल. टेलिग्रामवरती आपल्याच टेलिग्रामवरती मी टाकले होते 2 दिवसापूर्वी की हमखास प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. हमखास प्रश्न विचारला जातो आणि हे काही क्रेडिट वगैरे घेण्याचा भाग नाहीये, परंतु तुम्हाला गंमत सांगायची की याच्यावरती प्रश्न येतो याचा अंदाज फक्त यावेळी आलेला होता आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं. हे बघा विष्णू शास्त्री पंडित यांच्यावरती विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही 1861 मध्ये यांनी सुरू केली होती आणि 64 मध्ये यांनी सरकारला काय सांगितलं की म्हणजे सरकारने यांना सांगितलं की आता जमते की नाही बघा. मग यांनी काय केलं होतं, समाज सुधारणेसाठी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे असे खूप सारे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात. यानंतर 4 नंबरचा प्रश्न जो आहे, हा 4 नंबरचा प्रश्न सुफी संप्रदायातील साधनेत, सुफी संप्रदायातील साधनेत मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आहे. कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश इथं या ठिकाणी केला जात होता. तर गम्मत सांगतो, सुफी संत जे आहेत या सुफी संतांमध्ये मुजाहदा, जिक्र आणि मराकब हे या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये संदर्भामध्ये हे उत्तर दिलेलं आहे. आता काही ठिकाणी तवज्जो, या जिक्र आणि तवज्जो म्हणजे ऍक्च्युली या शब्दाचा उल्लेख आलेला आहे, परंतु गंमत अशी आहे की या ठिकाणी बरेच शब्द दिलेले आहेत. मग यामध्ये मुजाहदा म्हणजे मुजाहिदा आपण म्हणतो ना, मुजाहदा करणे म्हणजे काय, संघर्ष करणे किंवा प्रयत्न करणे. त्यानंतर जिक्र करणे म्हणजे काय, नामस्मरण करणे. आणि त्याबरोबर मराकम म्हणजे काय आहे, तर आपण ध्यानधारणा करतो देवाचे. तर हे 3 अर्थ या ठिकाणी याच्यामध्ये दिले सुफी संतांमध्ये. तर माझ्या मते हे उत्तर आहे, परंतु जर आयोग हे देऊ शकलं, कारण या ठिकाणी जिक्र आलेला आहे, हे 2 शब्द जे आहेत तर हे 2 शब्द इथं आलेले, मुजाहदा आणि तवज्जो हा शब्द मात्र या ठिकाणी वेगळा दिलेला आहे. तर माझ्या मते हे उत्तर आहे, पण आयोग आता तवज्जो देते की हे देते आपल्याला पाहावं लागेल. पण माझ्या संदर्भामध्ये आपल्याला हा 4 नंबरचा पर्याय इथे येऊन गेलेला आहे. त्यानंतर 5 नंबरचा आधुनिक भारताचा इतिहास, त्याचबरोबर टॉपिक आहे क्रांतिकारी चळवळ. तर भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले, कोणास पकडण्यात आलं होतं. तर या ठिकाणी सदाशिव मलकापूरकर जे आहेत हे चंद्रशेखर आझाद आहेत ना, तर यांचे खूप चांगले जवळचे व्यक्ती होते. यांच्याबरोबर भगवान मोहार नावाचे एक व्यक्ती होते, भगवान मोहार. आणि या दोघांना चंद्रशेखर आझाद यांनी एक बॉम्ब घेऊन कुठं तर खाली महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं. भुसावळ रेल्वे स्टेशनवर संशयास्पद हालचाली दिसल्या म्हणून यांना काय केलं, पकडलं. तर या ठिकाणी मग सदाशिव मलकापूरकर आणि भगवान अहिर 2 जण होते. त्यापैकी आपलं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. यानंतर आपला पुढील 6 नंबरचा प्रश्न आहे. पहा, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक कोणते आहेत ते सांगायचं आपल्याला. पुढील वाक्यामध्ये वर्णन केलेले समाज सुधारक कोणते. तर या ठिकाणी समाज सुधारक बघा, आपण जे शिकतो ते आचरणात आणण्याचे धैर्य असले पाहिजे. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, बालविवाहाच्या विरोधात होते आणि त्यांनी त्यांच्या मुलींचे आणि मुलांचे आणि मुलींचे विवाह ते त्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केलं आणि त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला त्यांनी संमती दिली होती. मग यात कोण होतं, रानडेंनी स्वतःच्या बहिणीचा विधवा विवाह पुनर्विवाह करून घेतला नव्हता. ज्ञानमूर्ती तेलंग येतच नाहीत आणि वामन आबाजी मोडक तर येत नाही. एकच समाज सुधारक राहिले, ते म्हणजे राघव भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. तर या प्रश्नाचं उत्तर 6 नंबरच्या इथं राघव भांडारकर आलं. 7 नंबरचा प्रश्न पुन्हा आला बघा, योग्य जोड्या लावा. आता या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा हा मुद्रा राक्षस, हर्षचरित, मालविका अग्निमित्र हे कितीतरी वेळा तुम्हाला विचारलेले प्रश्न आहे, वारंवार PYQ रिपिटेशन झालेले ते प्रश्न. तर हर्षचरित बाणभट्ट, याच्यानंतर मालती माधव जे आहे तर यांचा भवभूती हा अनोळखी ग्रंथ आहे. याच्यानंतर मालविका अग्निमित्र कालिदासाचा आहे आणि मुद्रा राक्षस हे विशाखा दत्तचा आहे. मग या पद्धतीने आपण जर गेलो तर 3
4, 1 आणि 2 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 1 नंबरचा पर्याय इथं येऊन जातो. हा 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर आलं. यानंतर पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा. परत एकदा जोड्या लावायला, म्हणजे टोटल जोड्या लावायचे प्रश्न किती आहेत आपल्यामध्ये? 8 प्रश्न जोड्या लावायचे. त्यापैकी बघा, मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ. मी तुम्हाला सांगितलं लेखक आणि ग्रंथ यांचेच प्रश्न किती आहेत पहा एकदा. जोड्या लेखक आणि ग्रंथ यांचे टोटल 6 प्रश्न विचारलेले आहेत. हे 6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी इथं पाहता येऊ शकतात. ठीक आहे, मग आता बघूया 8 नंबरचा प्रश्न नेमका कोणता आहे. अनंतदेव गंगाधर कमलाकर भट्ट आणि कृष्णदास कविराज नावाचे एक व्यक्ती आहेत. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे इथं अनंतदेव जे आहे तर यांनी अनंतदेवाने संस्कार कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर गंगाधर यांनी मनोरमा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर कमलाकर भट्ट हे जे आहे तर यांनी निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. तर कृष्णदास कविराज जे आहेत तर यांनी चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ लिहिला. तर कमलाकर भट्ट जे आहेत तर यांचा नातू, कमलाकर भट्ट यांचा नातू म्हणजेच कोण आहेत तर विश्वेश्वर भट्ट, त्यांनाच आपण गागा भट्ट म्हणतो, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक घडवून आणला होता. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 नंबरचा पर्याय इथं येऊन जातं. तर 8 नंबरचा प्रश्न आहे मध्ययुगीन भारतातले काही लेखक आणि त्याचबरोबर काही महत्वाचे असणारे ग्रंथवाले सगळे. तर यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा, जोड्या लावा. आता हा मध्ययुगीन भारतातले काही लेखक, प्रवासी लेखक आणि त्यांची काही महत्वाची पुस्तकं तुम्हाला विचारलेत. बघा, मध्ययुगीन भारत ज्या ज्या व्यक्तींनी महत्वाचा केला किंवा ज्या ज्या व्यक्तींनी चांगलं वाचून गेलं तर त्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. मग या ठिकाणी बघूया, जियाउद्दीन बर्नी यांनी काय केलं होतं, फतवा ए जहांगीर लिहिलं होतं, म्हणजे या ठिकाणी 4 नंबर आला. त्याच्यानंतर ख्वाजा अबू मलिक इसामी जे आहेत तर तुमच्या पुस्तकामध्ये ख्वाजा अबू मलिक एवढंच दिसतं. ठीक आहे, तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे तर या ठिकाणी यांनी लिहिलं होतं फतुह उस सलातीन, म्हणजे 1 नंबरचं आलं. जियाउद्दीन बर्नी फतुह जहांगीर लिहिलं होतं. त्यानंतर याने 1 नंबरचं लिहिलं होतं फतुह उस सलातीन. त्यानंतर सी म्हणजेच कोणताही इब्न बतुताने किताब उल रेहलाह हा ग्रंथ लिहिला होता. रेहलाह नावाने ओळखला जातो. आणि यामध्ये अहमद यादगार जे आहेत ते यांनी तारीख ए सलातीन अफगाना असं लिहिलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर जे सापडतात तर असे या ठिकाणी 4, 1, 2 आणि 3 अशाच प्रकारचे प्रश्न जर सारखेच पाडत गेले तर मात्र आपल्याला मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत हा अतिशय डीप मध्ये करावं लागणार आहे, ज्याच्यावरती आपण अपेक्षा पण नाही करत की याच्यावर प्रश्न पडतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याचं जे उत्तर बनतंय म्हणजे साधारणतः या प्रश्नाचं जे 9 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर बनतंय तर 4, 1, 2 आणि 3. तर 4, 1, 2 आणि 3 तर 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आला. 9 नंबरचा 1 नंबर आला. यानंतर आपला 10 नंबरचा प्रश्न पहा. इथं 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीपैकी कोणत्या तरतुदी या ठिकाणी होत्या? ते दोन्ही तरतुदी होत्या, परंतु आयोगाने इथे या ठिकाणी ट्रॅप टाकलेला. तो ट्रॅप कोणता माहिती आहे का? तर पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था. ऍक्च्युअली 1937 मध्ये इथं आपल्याला वसाहतीच्या अंतर्गत दिलंच होतं, वसाहतींना स्वातंत्र्य आणि भारतीयांचा समावेश, याच्यावरती मात्र शंका आहे. तरी पण या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत असं आजच्या संदर्भामध्ये सापडून जातं. पुढील 11 नंबरचा प्रश्न बघा, मध्ययुगीन भारताचा इतिहास हेमूवरती विचारलेला आहे. आदिलशहाचा वजीर हेमू बाबतीत लागू असणारी योग्य विधानं कोणती? आदिलशहा याने हेमूला विक्रमजित नावाची पदवी दिली, विक्रमादित्य ही पदवी दिलेली होती. त्यानंतर हेमूने आपल्या कारकिर्दीत बाजार अधीक्षक म्हणून नेमणूक केली. हेमू हा बनिया होता आणि तो बाजार करत होता, परंतु बाजार अधीक्षक नेमले की नाही तर याच्यावरती मात्र महाराष्ट्राच्या संदर्भ पुस्तकात नाही, परंतु आयोगाकडे असेल तर हे विधान बरोबर येऊ शकतं. त्याच्यानंतर हेमू 22 लढाईपैकी एकही लढाई पराभव झालेला नव्हता. हेमूने 24 लढाई लढल्या होत्या, त्यापैकी 22 जिंकला होता, पण आयोगाने ट्रॅप टाकलेलं आहे. 22 लढाया लढला आणि त्यापैकी 22च्या 22 तो जिंकला होता. तर हे पण विधान या ठिकाणी बरोबर येऊन जातं. आता पानिपतच्या युद्धात अकबरावरती विजय मिळवला तर हे विधान चुकीचं आहे, कारण 1556 मध्ये अकबरावरती असा विजय मिळवलेला नव्हता, तर हेमूला चुकून भार लागला आणि हेमूचा पराभव झालेला होता. आणि या ठिकाणी बैरम खानाने अर्थातच या अकबराच्या सेनापतीने याचा पराभव केलेला होता. मग या ठिकाणी ए आणि सी या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी बाजार अधीक्षक म्हणून नेमणूक केली असावी, म्हणून या ठिकाणी ABC सुद्धा येऊ शकतं. मग या
दोन्हीपैकी आयोग कोणतं उत्तर देते तिथपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कन्फर्म ए आणि सी आहे, परंतु बी वरती मात्र मराठी पुस्तकात संदर्भ सापडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला बी बद्दल कन्फर्म सांगता येणार नाही, परंतु कदाचित त्याची नेमणूक केली पण असू शकते. म्हणून या ठिकाणी बरं, आता गमत अशी आहे की आपण व्यवस्थित फक्त ऐकून घेत नाही आणि न ऐकल्यामुळे आपल्या मग कमेंट सुरू होतात वेगवेगळ्या, की इतिहासकारांना माहित नसतं किंवा बऱ्याच गोष्टीवरती आपण शंका घेत राहतो, तर याचे संदर्भ सापडत नाही, त्याला बोलून फायदा नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे कन्फर्म आहे ए आणि सी, परंतु बी सुद्धा कन्फर्म असू शकतं. कारण का, तर हा बलिया होता म्हणजे तो बाजाराध्यक्ष करत होता. म्हणून या ठिकाणी ह्या दोन्हीवरती थोडंसं आयोगाच्या आन्सर की पर्यंत वाट पाहता येते. यानंतर 12 नंबरचा प्रश्न जो आपला आहे पहा इथं, तर 12 नंबरचा प्रश्न ऍक्च्युअली हा ज्योग्राफी मध्ये पण जातो आणि तो इतिहासामध्ये पण येतो. तर सिंद्री या ठिकाणी काय होता, खतांचा कारखाना होता, हे तुम्हाला माहित असेल. चित्तरंजन दास जो आहे तर ही रेल्वे इंजिनचा बंगालमध्ये, पेरांबूरमध्ये रेल्वे डब्याचा कारखाना आणि पिंपरीमध्ये जवाहरलाल नेहरूंनी या पिंपरीमध्ये पेनिसिलिनचा कारखान्याची सुरुवात केलेली होती. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे उत्तर सापडून जातं, तर या ठिकाणी 1, 3, 2 आणि 4 म्हणजेच या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय इथं उत्तराचा 12 नंबरला हा 2 नंबरचा पर्याय येऊन जातो. यानंतर आपला पुढील प्रश्न जो आहे 13 नंबरचा, तर पहा, ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेने 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या या ठिकाणी केलेल्या होत्या. तर स्वतंत्र कार्यकारी मंडळ आणि कार्यमंडळ आणि त्याचबरोबर न्यायमंडळ कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे, बरोबर आहे. मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करावे, बरोबर आहे. नव्या कायदेबंदाची निर्मिती करून भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे, हे विधान नव्हतं केलेलं. आणि मीठ अबकारी आणि मुद्रा कर समाप्त करण्यात यावा, हे विधान, बरोबर आहे. ए बी डी, मग ए बी डी या ठिकाणी काय येतं, तर काय सांगितलं, कोणत्या मागण्या केल्या होत्या, तर ह्या 2 मागण्या केल्या होत्या. मग ह्या बंगालमधल्या 2 संस्था एकत्र आल्या होत्या आणि त्या 2 संस्था एकत्र येऊन 1851 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन बनली होती. ईस्ट इंडिया असोसिएशन असं तिचं नाव आहे. तर 2 नंबरचा पर्याय आपल्याला येऊन जातो. यानंतर आपला 14 नंबरचा प्रश्न आहे. 14 नंबरचा प्रश्न काय आहे, तर ही घराणे विचारलेले आहेत. मग आता या घराण्यामध्ये काय विचारले, प्राचीन मध्ययुगीन भारतातली सगळ्यात महत्वाची घराणं विचारली, मध्ययुगीन भारतातली घराणं. तर या ठिकाणी बघूया, मैत्रक जे आहे हे मैत्रक वल्लभीला जातं. त्यानंतर चहुमान म्हणजेच काय, तर चौहान, हे चौहान शाकंभरीचे चौहान अजमेरचे, तर या ठिकाणी इथं 2 ला गेले. त्यानंतर गुर्जर जे आहे तर हे भरोच, तर हे भानमाली नावाचं ठिकाण आहे राजस्थानमध्ये, म्हणून हे भरोचला गेले. त्यानंतर परमार हे धारचे होते. धार म्हणजेच कुठं, तर गुर्जर परमार हे अर्थातच हे मध्य प्रदेश मधलं धार आहे. मग या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय 14 ला येऊन जातो. ठीक आहे. याच्यानंतर आपला 15 नंबरचा आहे, लेखकांच्या योग्य जोड्या लावा, लेखकांच्या योग्य जोड्या लावा. तर हे स्टोरिया द मोगर हे मध्ययुगीन मोगल काळातले काही लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं महत्वाची दिलेली आहेत. तर या ठिकाणी स्टोरिया द मोगर जे आहे तर हे निकोलस मनुची यांनी लिहिलं होतं. याच्यानंतर ट्रॅव्हल इन द मुघल एम्पायर आहे, हे बर्नी यांनी लिहिलं होतं. या ठिकाणी 2-1 आलं. त्यानंतर अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया जे आहे तर हे विल्यम फॉस्टरने लिहिलं. आणि त्यानंतर हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हे इन मुघल एम्पायर हे रॉबर्टने लिहिलं होतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं उत्तर हे कुठच्या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा इथं बघा 2 नंबरच्या पर्यायामध्ये आपल्याला येऊन गेलं उत्तर. तर हे म्हणजे अर्थातच 15 प्रश्न जे इतिहासाचे विचारले होते तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाने म्हणजे आता हाईटच केलेली दिसते आपल्याला. मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला ऑलरेडी वन डे मध्ये पण मी बोललो होतो की लेखक आणि त्याचबरोबर राजा आणि राजधानी, तर लेखक आणि त्यांचे ग्रंथ याच्यावरती चांगला फोकस करता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्या इतिहासाचे जे बऱ्यापैकी सगळे प्रश्न जे आहेत तर प्राचीन भारतावर 2 प्रश्न विचारलेले आहेत, मध्ययुगीनवर 6 प्रश्न, आधुनिकवर 5 प्रश्न, समाजसुधारकावर 2 प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा जोड्या लावामध्ये आपल्याला 8 प्रश्न विचारलेले आहेत. 8 पैकी लेखक ग्रंथ 6, राजा राजधानी 1, समाजसुधारक 2 विचारले, क्रांतिकारी 1 विचारले आणि काँग्रेस पूर्व राजकीय संघटना वरती 1 प्रश्न विचारले. पेपर व्यवस्थित तपासा आणि त्याचबरोबर तुमचा जर स्कोर हा 110च्या आसपास जर येत असेल तर मग तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा आणि इतिहास ऑप्शन असेल तर नक्की संपर्क करायला विसरू नका. सो शांत रहा, निवांत रहा आणि पुढच्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा असतील. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.